आज आपण बोलूया त्या गोष्टी सोडून देण्याबद्दल ज्या आपल्याला मागे खेचतात. आपल्यापैकी बरेच जण नाही का मनात काहीतरी ओझं घेऊन जगत असतात. हे म्हणजे जणू एका मानसिक तुरुंगात अडकण्यासारखं आहे. पण गंमत म्हणजे ह्याची चावी आपल्याच हातात आहे. सोडून देणं म्हणजे हार मानणं अजिबात नाही. उलट हा स्वतःला मोकळं करण्याचा एक धाडसी निर्णय आहे. तर मग स्वातंत्र्याची पहिली गुरुकिल्ली काय आहे? हे समजून घेणं की आपल्या नियंत्रणात काय आहे आणि काय नाही. म्हणजे आपल्या हातात काय आहे आणि काय नाही यातला फरक ओळखणं महत्वाचं आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर ऊर्जा वाया घालवली की फक्त ताण वाढतो. पण खरं युद्ध तर बाहेर नाही, आत आहे, आपल्या मनातल्या त्या टीकाकाराशी. हा टीकाकार नेहमी परफेक्शनिझमचा मुखवटा घालून येतो, पण आपल्याला हवाय एक्सलेंटिझम. हे एका किस्स्यातून छान समजतं. ऑर्लॅन्डोनं परफेक्ट पार्टीच्या नादात मित्रांसोबतचा आनंदच घालवला. ठीक आहे, पण जेव्हा भावनांचं वादळ मनात घोंघावतं तेव्हा काय करायचं? इथे खूप पॉवरफुल टेक्निक कामी येते, स्वतःला भावनांपासून थोडं दूर करणं. असं केल्याने मेंदूला एक सिग्नल मिळतो आणि तो भावनांना आपल्यापासून वेगळं पाहू लागतो. आणि जर मन खूपच विचारांनी भरलं असेल तर ब्रेन डम्पिंग करून बघा. हे काम का करतं? यामागे आहे झायगार्निक इफेक्ट नावाचं मानसशास्त्रीय तत्व. जेव्हा आपण सगळं लिहून काढतो तेव्हा मेंदूला वाटतं की माहिती सेव्ह झालीये आणि तो रिलॅक्स होतो. आता वळूया सगळ्यात कठीण भागाकडे, मनात साठवलेला राग सोडून देणं. म्हणतात ना, राग मनात धरणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहणं. क्षमा स्वतःसाठी आहे. रागच नाही तर आपण स्वतःला काही लेबल्समध्ये पण अडकवून ठेवतो. पण त्यातूनही एक सोपा मार्ग आहे. फक्त एक शब्द वापरायचा आहे, कधी कधी. याने एक पक्की ओळख तात्पुरत्या भावनेत बदलते. हे आपल्याला एका खूप सुंदर विचाराकडे घेऊन जातं. आपलं मन एका विशाल आकाशासारखं आहे. आपले विचार, आपल्या भावना हे सगळं म्हणजे फक्त ये-जा करणारे ढग आहेत. वादळं येतात जातात पण आकाश ते तसंच राहतं. आपण ते आकाश आहोत, ढग नाही. खरं तर सोडून देणं म्हणजे घट्ट मिटलेली मूठ उघडण्यासारखं आहे. तरच नवीन काहीतरी हाती लागेल. आणि जाता जाता एक प्रश्न, जर आयुष्य भूतकाळ बदलण्यातच गेलं तर मग आजची गोष्ट कधी जगायची?